माहेश्वर हे जे शहर आहे, तर हे शहर असं आहे की याला मंदिरांची नगरी म्हटलं जातं किंवा घाटांची नगरी असं म्हटलं जातं. संपूर्ण नर्मदा तटावरती या पूर्ण माहेश्वर शहरामध्ये घाट आहेत आणि मंदिरं आहेत. प्रत्येक ठिकाणी मंदिर आहे. तुम्ही इथं पण बघू शकता की जीर्ण अवस्थेत झालेले आहेत. त्यांचा जीर्णोद्धार करणं आवश्यक आहे, कोणीतरी एखाद्या चांगल्या दानशूर व्यक्तीने किंवा सरकारने. तर सर्व ठिकाणी मंदिरं आहेत, घाट आहेत. तर नर्मदा मैया उगम पावल्यानंतर समुद्र संगमापर्यंत जाऊपर्यंत सगळ्यात जास्त मंदिर आणि सगळ्यात जास्त घाट याच शहरामध्ये आहे. जसं गंगा ज्यावेळेस या ठिकाणी गंगोत्रीवरून उगम पावते आणि गंगा सागर संगमापर्यंत जाते, सर्वात जास्त घाट आणि मंदिरं कुठल्या शहरामध्ये आहेत गंगेवरती? वाराणसी, बनारस किंवा काशी क्षेत्रामध्ये आहे. तसंच एक प्रकारचं एक काशी क्षेत्र आहे नर्मदा मैयाच्या तीरावरचं. तर हे माहेश्वर जे आहे तर ते 2-3 गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. एक तर सर्वप्रथम म्हणजे इथं महान शिवभक्त पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर की ज्या आपल्या महाराष्ट्राच्या कन्या आहेत, त्यांनी त्यांची जी राजधानी होती, मराठा साम्राज्याची राजधानी, ही इंदोरवरून या माहेश्वर नगरीमध्ये स्थलांतरित केली आणि या छोट्याशा माहेश्वर गावाला एका मोठ्या राजधानीचं, मोठ्या शहराचं स्वरूप दिलं. सर्व इथं जे बांधकाम आहे, प्रत्येक दगड ना दगड हा अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला आहे. प्रत्येक मंदिर असेल दगड असेल, इथं काही नव्हतं पूर्वी. परंतु फक्त आपली जी राजधानी आहे, आपलं जे साम्राज्य आहे, साम्राज्याचं मुख्य केंद्र, साम्राज्य चालवण्याचं जे प्रशासकीय कार्यालय हे नर्मदेच्या किनाऱ्यावरती असावं, नर्मदा मैयावरती त्यांची एवढी श्रद्धा होती, म्हणून त्यांनी या ठिकाणी त्यांचं साम्राज्य जे आहे ते या ठिकाणी त्याचा केंद्रबिंदू स्थापित केला. तर अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्यासारख्या शिवभक्त दुसरं माझ्या तरी ऐकण्यात कुणी नव्हतं. म्हणतात की रावण खूप मोठा शिवभक्त होता, पण शेवटी रावणाने सुद्धा परस्त्रीसाठी किंवा जगन्माता सीतेला या ठिकाणी तिच्या सौंदर्यावरती मोहित होऊन एक प्रकारे चुकीचं कृत्य केलं. तर अहिल्यादेवींच्या जीवनामध्ये जर बघितलं तर त्यांच्या जीवनामध्ये 4 सर्वात मोठे दुःख त्यांनी पचवले. एक म्हणजे त्यांचे स्वतःचे पती गेले, दुसरे म्हणजे त्यांचे सासरे गेले, तिसरे म्हणजे त्यांचा मुलगा गेला आणि चौथा म्हणजे त्यांचा जावई गेला. हे सर्व जाऊनही त्यांनी कधी देवाला दोष नाही दिला की बाबा देवाने मला असं केलंय. माणूस काय करतो ना, अपयशामध्ये देवाला सहभागी करून घेतो. अपयशामध्ये आपल्या जीवनात जर अपयश आलं तर त्या अपयशामध्ये देवाला सहभागी करून घेतो. परंतु यश मिळाल्यानंतर तो कधी असं म्हणत नाही की देवाची कृपा आहे. तो काय म्हणतो, मी स्वकर्तृत्वावरती, माझ्या स्वतःच्या शक्तीवरती, माझ्या बुद्धिमत्तेवरती मी यश मिळवलंय. पण अपयश आल्यानंतर थोडं जरी अपयश आलं, थोडं जरी काही गोष्ट एखादी चुकीची घडली जीवनात, तर लगेच देवाला या ठिकाणी आपण दोष देऊन मोकळे होतो. तर अहिल्यादेवी होळकरांनी तसं केलं नाही. पण लोक काय करतात, देवाला दोष देऊन देवपूजा बंद करून टाकतात, मंदिरात जायचं बंद करतात, तीर्थयात्रेला जायचं बंद करतात किंवा या ठिकाणी त्या मार्गापासून दुसऱ्या मार्गाकडे जातात. म्हणतात या मार्गाने आपल्या या ठिकाणी जीवनाचं कल्याण झालं नाही. परंतु त्यांनी बघा, त्यांच्या जीवनामध्ये 4 मोठे दुःख आले, तरी पण शिवभक्ती की जे बालपणापासून त्यांनी सुरुवात केली होती ती मृत्यूपर्यंत सोडली नाही. तेवढ्या न्यायप्रिय होत्या की ज्यावेळी न्यायदानाचं कार्य केलं जायचं, तेवढ्या भगवान शंकराला, शिवशंकराची जी शिवलिंग होतं ते हातामध्ये ठेवून, शंकराला साक्षी ठेवून न्यायदान जे असतं ते केलं जायचं त्यांच्या राज्यामध्ये. तर हा सेतू हिमालय म्हणजे हिमालयापासून तर शेवटी सेतूबंद रामेश्वरापर्यंत एकही ज्योतिर्लिंगाचं किंवा एकही प्रसिद्ध किंवा एकही असं या ठिकाणी पवित्र अशा नद्यांचा किनारा नाही की जिथं अहिल्यादेवींनी कार्य केलेलं नाही. प्रत्येक मंदिराला काही ना काही हातभार लावलेला आहे. ते आपलं कुशावर्त असो, चांदवडामध्ये सुद्धा या ठिकाणी, चांदवडमध्ये तर त्यांचा साम्राज्याचा विस्तारच होता नाशिकच्या परिसरामध्ये. तर पूर्ण प्रत्येक ठिकाणी घाट असेल, प्रत्येक ठिकाणी मंदिर असेल, बारवा असतील, असं नाही की फक्त माणसांसाठी त्यांनी कार्य केलं. अन्नक्षेत्र किंवा धर्मशाळा सुरू केलं. वन्यजीवांचं सुद्धा या ठिकाणी संरक्षण व्हावं म्हणून त्यांच्यासाठी जंगलामध्ये पाणपोई या ठिकाणी पानवटी निर्माण केली. त्यांची एवढी विठ्ठलावरती श्रद्धा होती की पंढरपूरला वारकरी आळंदीवरून देहूवरून निघाल्यानंतर तर आजही अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या बारवा ज्या आहेत, त्यांनी बांधलेल्या ज्या विहिरी आहेत, तर त्या संपूर्ण पालखीच्या या ठिकाणी मार्गाच्या कडाने आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांनी वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून प्रत्येक ठिकाणी विहीर आणि बारव तयार केलेली होती. खूप ठिकाणी त्यांचं कार्य आहे. प्रत्येक ठिकाणी हा सेतू हिमालय. आज आपण या ठिकाणी ठामपणे एवढा इतिहास आपल्यापासून लपवावा लागला की ठामपणे सांगू पण शकत नाही त्यांनी काय काय कार्य केलेलं आहे. इतिहासामध्ये त्याची जास्त प्रमाणात नोंदही नाही.